बातमी आहे जालन्यामध्ये गॅस गोडाऊनमधून 110 सिलेंडर चोरीला गेलेले आहेत। आता सिलेंडरची सुद्धा चोरी होऊ लागली आहे। गोडाऊन फोडून चोरट्यांनी गॅस सिलेंडर पळवलेले आहेत। हे भरलेले गॅस सिलेंडर होते रामनगरच्या आनंद भारत गॅस गोडाऊनमधला हा सगळा प्रकार आहे आणि गॅस टंचाईच्या काळामध्ये सिलेंडर चोरीमुळे आता ही मोठी खळबळ उडाली आहे। सध्या गॅसचा तुटवडा, गॅसची टंचाई ही सगळीकडे जाणवतीये आणि त्यामधून चोरीचा असा हा एक प्रकार घडलाय। जालन्यामधून ही बातमी आहे। गॅसच्या गोडाऊनमध्ये चोरट्यांनी हे भरलेले 110 गॅस सिलेंडर लंपास केल्याची घटना घडली आहे। जालन्यातल्या रामनगर इथे हे गोडाऊन आहे। त्यामध्ये 14 किलो वजनाचे 96 सिलेंडर्स होते। 5 किलो वजनाचे 2 आणि 19 किलो वजनाचे जे व्यावसायिक वापराचे असतात असे 12 सिलेंडर होते आणि या प्रकरणात आता मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली आहे। चोरट्यांनी गोडाऊनचं कुलूप तोडलं, आतमध्ये प्रवेश केला आणि 4,51,000 रुपयांच्या गॅस सिलेंडरची ही चोरी केलेली आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। सध्या राज्यभरामध्ये गॅसचा तुटवडा जाणवत आहे आणि अशा परिस्थितीतच जालन्यातील रामनगरमधील एका गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून काही गॅस सिलेंडर चोरीला गेलेले आहेत। जवळपास 110 गॅस सिलेंडर चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडालेली आहे आणि मौजपुरी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। मी आता रामनगरच्या याच गोडाऊन जवळ आहे। याच गोडाऊनमधून 14 ते 16 तारखेच्या दरम्यान या ठिकाणाहून 110 गॅस सिलेंडर चोरीला गेलेले आहेत आणि त्यामुळे अज्ञात चोरट्या विरोधात जालन्यातील मौजपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आता या प्रकरणी या ठिकाणचे काही कर्मचारी आपल्या सोबत आहे। दादा, मला सांगा, नेमके हे गॅस किती चोरीला गेले आणि कधी गेले? छोटाले गेले 14 किलोचे 96 गेलेले आणि जे कमलशेर आहे ते 12 गेलेले आणि त्याच्यातून परत एक 5 किलोचे व्यावसायिक म्हणून ते 2 गेलेले, असे सगळे 110 गेलेले आहे। बरं, मला सांगा, या अगोदर कधी चोरीच्या घटना घडल्या होत्या की ते मी याच्या अगोदर झालेले, मला एक जवळपास 8 महिने झालेली इथं कामाला। चोरी कशी झाली? शटर फोडून झाली की नेमकी कशी? कुलूप तोडून, कुलूप तोड होते। बर, मग हे तुमच्या कशा लक्षात आलं? म्हणजे आम्ही इथं आलो सकाळी, लोड आलेला होता, गाडी भरायला लागलं त्यावेळेस मग एक जणांना पाहिलं, बाबा कुलूप लाव दिसत नाही त्याला। मग पाहिलं तर आम्ही त्याला कुलूपच नाही, कडी सगळं गायब होत। बर, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे, या ठिकाणचे कर्मचारी आपल्या सोबत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 110 गॅस सिलेंडर हे चोरीला गेलेले आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी जी आहे ती करतात। नितेश महाजन, झी 24 तास, रामनगर, जालना।